नमस्कार मित्रांनो, आता आपण सराव संच 2.6 म्हणजेच शाब्दिक उदाहरणे वर्गसमीकरणे या पाठातील 2.6 सराव संचातील शाब्दिक उदाहरणे पाहत आहोत. तर त्यातील आपण आज प्रश्न क्रमांक 6 पाहू. काय आहे प्रश्न क्रमांक 6? प्रश्न आधी नीट वाचून घ्यायचा, त्याच्यातून काय माहिती दिली त्या माहितीचं वर्गसमीकरणात रूपांतर करायचं आहे आणि त्यानंतर वर्गसमीकरणाचे मूळ काढायचे, म्हणजे चलाची किंमत काढायची, म्हणजे आपलं उत्तर येऊन जाईल. आतापर्यंत आपण या सराव संचात 5 गणितं पाहिले. ह्यापैकी एखादं गणित बोर्डाच्या परीक्षेला असू शकते शाब्दिक उदाहरणामध्ये, ठीक आहे ना. याच्यापैकी असेल किंवा याच्यात थोडाफार बदल करून आलेला असेल, ठीक आहे ना. तर बघू आता 6वा प्रश्न काय आहे. श्री कासम यांचा एक मातीची भांडे बनवण्याचा कुटीर उद्योग आहे, ठीक आहे ना. कासम यांचा एक छोटासा उद्योग आहे भांडे बनवण्याचा मातीची. ते दररोज ठराविक संख्या एवढी भांडी तयार करतात, है ना. ज्याचा व्यवसाय असतो काही छोटा खाणी, तो व्यक्ती आधीच ठरवत असतो की आपल्याला आज दिवसभरात एवढं तरी कमीत कमी करणं झालं पाहिजे काम, तेवढं तरी वस्तू बनवणं झाल्या पाहिजे, भांडे बनवणं झाल्या पाहिजे वगैरे. तर ह्यांनी पण ठरवलेलं असते की ठराविक भांड्याची संख्या दररोज ते बनवणारच. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य हे तयार केलेल्या भांड्याच्या संख्येच्या 10 पटीपेक्षा 40 अधिक असते. एक भांडं बनवण्याला किती रुपये खर्च लागतो? इथं प्रत्येक या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? प्रत्येक म्हणजे एका किंवा एक, ठीक आहे ना. प्रत्येक या शब्दाचा अर्थ घ्यायचा एक भांडं किंवा एका भांड्याचा. प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य म्हणजे एक भांडे निर्माण करण्यासाठी किती रुपये खर्च येतो त्यांना, म्हणजे बनवण्यासाठी किती रुपये खर्च येतो त्यांना, तर तो खर्च हा तयार केलेल्या भांड्याच्या संख्येच्या 10 पटीपेक्षा 40 जास्त. जी भांड्याची ठराविक भांड्याची संख्या बनते दररोज, तर त्याच्या 10 पटीपेक्षा 40 रुपये अधिक इतका एक भांडं बनवायला खर्च येतो. म्हणजे उदाहरण समजा दिवसभरात ते समजा आपण असं समजू की 5 भांडे बनवतात, मग एक भांडं बनवायला खर्च किती येतो त्यांना, तर या 5ची 10 पट अधिक 40 म्हणजे 5ची 10 पट म्हणजे 50, 5 10 50 अधिक 40 म्हणजे 90 रुपये एक भांडं बनवायला खर्च येतो, असं आपल्या उदाहरणानुसार होते समजा. आता इथे काय म्हणणं आहे पाहू पुढं. जर एका दिवसातील भांड्याचे निर्मिती मूल्य हे 600 रुपये असं, म्हणजे एका दिवसभरात जर का त्यांना 600 रुपये लागत असतील, है ना. आता मी जे उदाहरण घेतलं त्याच्यात 5 भांडे बनवते असं म्हणलं आपण ते, आणि मग एका भांड्याला खर्च किती या लागला? 90 रुपये आता आपण केलेल्या उदाहरणानुसार. मग 9×5 म्हणजे 450 रुपये किंवा 450 रुपये त्यांना दिवसभराचा खर्च येतो. इथं मात्र यांना 600 रुपये खर्च येतो, ठीक आहे ना. तर मग एका भांड्याचा किती रुपये खर्च असेल बनवण्याचा ते आपल्याला काढावं लागेल. तर प्रत्येक भांड्याचे म्हणजे एका भांड्याचे निर्मिती मूल्य आणि मग दिवसभरात किती भांडे बनतात ते दोन्ही गोष्टी काढायच्या. दिवसभरात एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या आपण काढायची. मग आपण काय करू, तर यातला एक जे काढायचं आहे त्याला व्हेरिएबल म्हणजे चल घेऊन टाकू. समजा एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या काढायची ना, मग आपण ती भांड्याची संख्या काहीतरी एक्स मानू. समजा एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या एक्स मानू, ठीक आहे ना. तर मग जर का भांड्याची संख्या दिवसभरात बनवलेल्या भांड्याची संख्या जर का एक्स मानली, तर त्याच्यात आपल्याला जे सांगितलं आहे की एका भांड्याचा खर्च किती आहे, एक भांडं बनवण्यात निर्मिती मूल्य किती आहे, तर जेवढे भांडे बनवले त्याच्या 10 पटीपेक्षा 40. म्हणजे जर का एका दिवसात बनवलेल्या भांड्याची संख्या एक्स मानली, तर हे मानल्यास एका भांड्याचे निर्मिती मूल्य किती होईल, याच्या 10 पटीपेक्षा 40 जास्त, म्हणजे 10x अधिक 40 एवढे होईल, बरोबर आहे. मग आता एका दिवसभराचा खर्च पण दिला आहे तुम्हाला दिलेल्या अटीवरून काय म्हणतात ते की एका दिवसातील खर्च त्याचा 600 आहे बनवण्याचा, भांडे बनवण्याचा. दिवसभरात जेवढे भांडे बनतात त्या सगळ्या भांड्याचा मिळून 600 रुपयाचा खर्च आहे. मग आता आपल्याला हा खर्च दिला आहे म्हणजे आपल्याला माहीत, आता हा खर्च दिला आहे, आपण एका दिवसात किती भांडे बनतात ते म्हणलं एक्स, आणि एक भांडं बनवण्याचा खर्च इतका आहे म्हणलं 10x अधिक 40. म्हणजे मग या दोघांच्या वरून आपल्याला असं म्हणता येते की या दोघांचा गुणाकार म्हणजे एका दिवसातील बनवलेले भांडे आणि एका भांड्याचा खर्च बरोबर 600 येत असेल. मग इथे लिहिलं आता एका दिवसातील बनवलेले भांडे किती आहेत, तर एक्स, आणि एका भांड्याचा निर्मिती मूल्य किती आहे 10x अधिक 40 बरोबर 600. या दोघांचा गुणाकार बरोबर 600. मग याला गुणून घेतलं, याच्यातून वर्गसमीकरण तयार केलं आहे ना. x गुणिला 10 10x वर्ग आणि x गुणिला x वर्ग म्हणजे 10x वर्ग अधिक x गुणिला 40 40x. हा 600 इकडे घेतला, बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला फक्त 0 ठेवला, मग 600चं चिन्ह वजा झालं. आता याला अजून सोपं करण्यासाठी म्हणून हे 600 40 10 याला सगळ्याला 10 भाग जाते. इथे 10 भागलं, इथे 10 भागलं, इथे भागलं 10, सगळ्या या पूर्ण समीकरणाला 10 भागल्यास इथं x वर्ग उरल, इथं 4x उरल आणि इथं 60 उरल, 1 0 कट होईल. मग आता हे झालं आपल्याला थोडं
सोपं वर्ग समीकरण. मग आता ह्याच्यातल्या वजा 60चे अवयव पाडायचे, ज्या अवयवाच्या जोडीची बेरीज किंवा वजाबाकी 4 येईल. मग वजा 60चे अवयव पाडले, 10 सक 60, वजा उत्तर आहे म्हणून अधिक गुणीला वजा आहे ना. आणि इथे जी संख्या आहे तिचं उत्तर, तिचं चिन्ह अधिक आहे म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक लागेल, छोट्या संख्येचा वजा असेल. मग याला फोडून याच्यात लिहिलं आहे, अधिक 4ला फोडून 10x वजा 6x असं लिहिलं आहे. झालं. या दोघातून सामायिक काय निघते, तर x काढला, हा x अधिक 10चा कंस उरला. या दोघातून सामायिक काय निघते, वजा 6, मग x अधिक 10चा कंस उरला. x अधिक 10चा कंस 2 वेळा आला, मग त्याला सामायिक घेतलं, मग उरलं काय, x वजा 6 बरोबर 0. झालं. या दोन कंसाचा गुणाकार 0 असल्यामुळं x अधिक 10चा कंस बरोबर 0 लिहिला, x वजा 6चा कंस 0 लिहिला. ह्याच्यातून एक्सची किंमत काढायची, मग 10 बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला पाठवला, इकडूनही तसंच केलं, 6 तिकडे पाठवला. इथे 10चं चिन्ह वजा झालं, इथं 6चं चिन्ह अधिक झालं. आता x काय होता आपला, xच्या दोन किमती आल्या. x काय होता आपला, दिवसभरात तयार झालेल्या भांड्याची संख्या होती. दिवसभरात तयार झालेल्या भांड्याची संख्या वजा असणार आहे का, नाही, म्हणजे आपल्या उत्तर 6 आहे. मग तसं लिहायला लागेल. पण भांडे बनवण्याची संख्या ऋण नसते, म्हणजे मग एका दिवसभरात ते किती भांड्याची संख्या बनते, एका दिवसभरात किती भांडे बनवतात, 6. मग आता भांड्याची संख्या माहीत झाली. आता एका भांड्याचा खर्च काढावा लागणार आहे. मग एका भांड्याचा खर्च काय होता, 10x अधिक 40. मग प्रत्येक भांड्याचे म्हणजेच एका भांड्याचे निर्मिती मूल्य किती असेल, तर 10x 40 होतं. मग एक्सच्या जागेवर 10x + 40 होतं, मग एक्सच्या जागेवर 6 आली, 10 गुणीला 6 झाले 60 अधिक 40 म्हणजे 100. म्हणजे एक भांडं बनवायला खर्च किती येतो, 100 रुपये. आणि दिवसभरात किती भांडे बनवतात, 6. असे मिळून किती रुपये खर्च येतो दिवसभराचा त्यांचा, 600 रुपये. कळलं.